नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी पीठ मळताना माझा व्हिडिओ स्किप झाला, त्यामुळे इथं पीठ मळून झालेलं डायरेक्ट आलेलं आहे। चला तर आता इथं मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे मी। आपल्याला समोसा बनवायचा आहे। आता आपण गोळे करून घेतलेले आहेत। आता एक एक गोळा घेऊन आपण चपाती लाटून घेणार आहोत आणि एका ताटामध्ये चपातीवर चपाती ठेवणार आहोत आणि नंतर सर्व चपात्या झाल्याच्या नंतर आपण प्रत्येक चपातीला तूप लावून घेणार आहोत कडेपर्यंत सर्व कडेने। अशा मी 5 ते 6 चपाती केलेली आहे। ते एकावर एक ठेवूया। अशा प्रकारे सर्व एकावर एक ठेवून देऊया आपण। आणि नंतर तव्यावर हलकसं आपण भाजून घेणार आहोत। बघा कसे बबल्स आलेले आहेत। हे 2 चपात्या टाकलेल्या आहेत मी। ते एक काढून घेते, दुसरी पण काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला बटाटा चीज समोसा बनवायचा आहे। आता सर्व चपाती करून झालेले आहे। आता एका बाउलमध्ये आपण झाकून ठेवून देणार आहोत, नाहीतर कडक होतील। झाकण ठेवून देऊया। आता इथे 5 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। ते किसून घेऊया आपण बटाटा। अशा प्रकारे किसून घेतलेला आहे। आता मीठ मिरची लसूण आपण त्यामध्ये टाकून देऊया। याने खूप टेस्ट येते। आता मिक्स करून घेऊया। आता आपण चीज किसून घेणार आहोत छोट्या किसणीच्या साहाय्याने। अशा प्रकारे चीज किसून घेतलेलं आहे आपण। तर हे सर्व आपण मिक्स करूया। आता इथं समोस्याला लावण्यासाठी इथं मैदा आणि पाणी आपण मिक्स केलेलं आहे। समोस्याचा पण व्हिडिओ स्किप झालेला आहे करताना। आता आपण पट्टी करून घेऊया। एकावर एक ठेवून अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत, कारण आपल्याला छोटे छोटे समोसे बनवायचे आहेत। अशा प्रकारे आपण समोसे करून घेतलेले आहेत। समोसे आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।